तर आपला राहिला होता बघा थोडा गहू काढायचा, तर ते आपल्यालाच काढून घ्यायचं आहे. ते कशामुळे राहिलं मी ते तुम्हाला ब्लॉगमध्ये समोर सांगेनच. तर मी आलो रानात आणि रानात आल्यावर सगळ्यात आधी घेतली बघा मोटर लावून, कारण की आता आपण जवळपास सगळाच ऊस लावलाय ना, आता उन्हाळा पण चालू झाला त्याच्यामुळे पाणी चालूच ठेवावं लागतं आणि आपल्या हिरीला पण काय जास्त पाणी नाही, त्याच्यामुळे गंगाची मोटर हिरीमध्ये चालूच ठेवावं लागते. गव्हाच्या इकडे कंटिन्यू पाणी चालू राहते आणि मोटर प्रेशरनं चलते. मग काय वेळभर आता आपली मोटर एवढं प्रेशरनं चलते, कारण की गंगाची मोटर चालू आहे त्याच्यामुळे उपसा काय होत नाही. त्याच्यामुळे एकदा सतत धावळी लावल्या की टेन्शनच नाही, दुसऱ्या दिवशी पाणी बदलायचं काम आहे. आणि तुम्हाला म्हणलं होतं आपला थोडा गहू काढायचा राहिला, कारण की इथं पाणी गेलं बघा, इथं आपलं कोपऱ्यावर थोडं लिकेज आहे आणि लिकेजमुळे ह्या कोपऱ्यात सगळं पाणी साचलंय, त्याच्यामुळे थोडासा गहू राहिला होता काढायचा. मग काय ते म्हणलं आज काढून घ्यावा आणि उद्याला घ्यावा खळं काढून, कारण एकदा जर डुकर लागले तर पुन्हा काहीच करता यायचं नाही. आणि आपण हार्वेस्टरनं केलेला गहू घरी न्यायचा राहिला होता, कारण की त्या दिवशी खूपच अंधार झालेला होता, त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी घेतलं ट्रॅक्टर बोलून आणि न्यावं म्हणलं आता घरी, कारण की रोज रोज राखायला येण्यापेक्षा एकदा घरी राहून टाकला की टेन्शन नाही. आणि मला आज उन्हात फिरून फिरून एवढी उन्हाळी लागली की मी चाललो बघा आता घरी डायरेक्ट गोळीच खायला, कारण की गोळी खाल्ल्याशिवाय पर्यायच नाही. त्याच्यामुळे मी आलो बघा इथे मेडिकलवर. आणि हे आहे आमच्या गावातलं मोरिया मेडिकल अँड जनरल स्टोअर. तर तुम्हाला इथे सर्व प्रकारच्या औषध, गोळ्या, जनावरांची औषधे व सौंदर्य प्रसाधने योग्य दरात मिळतील. त्याच्यामुळे मोरिया मेडिकलला नक्कीच भेट द्या. आणि तुमच्यासाठी मोरिया मेडिकल एनी टाइम अवेलेबल आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हवी ती औषधी अशोक जामकर यांना कॉल करून तुम्ही कधीही मिळू शकता. आणि त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला बॅनरच्या राईट साईडला मिळून जाईल. तर आजच्यासाठी एवढंच. टाटा.